आज मी तुम्हाला मोटिवेशन नाही देणार, कारण मोटिवेशन थोड्या वेळानंतर कमी होईल. पण आज मी तुम्हाला तुमची रियालिटी सांगणार आहे. ॲन्युअल एक्झामचा पहिला दिवस उजाडला. तुम्ही देवासमोर नारळ फोडताय की देवा सोपा पेपर असू दे. मी ज्या छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तर पाठांतर केले तेच येऊ दे. एक्झाम हॉलमध्ये माझ्या आजूबाजूला एखादा टॉपर विद्यार्थी येऊ दे. फक्त एकदा पास कर, अशी देवासमोर भीक मागून झाल्यानंतर उरलेल्या थोड्या वेळात थोडी रिव्हिजन करण्याऐवजी टवळक्या मुलांसोबत मस्ती करायला लागला तर मला सांग, तू खरंच पास होशील? अजिबात नाही. वर्ष सुरू होताना तू म्हणाला होतास की जाऊ दे, अजून एक वर्ष आहे, करता येईल निवांत अभ्यास. 6 महिने निघून गेले तेव्हा म्हणतो अजून 6 महिने आहेत, होईल सिलेबस कवर. परीक्षेला महिना राहिला, शेवटचे 15 दिवस राहिले. परीक्षेचा, अभ्यासाचा, शिक्षकांचा, पॅरेंट्सचा प्रेशर येऊ लागला. या प्रेशर खाली खरंच होईल का रे तुझा अभ्यास? परीक्षा हॉलमध्ये जाताना टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, भीती त्यांनाच वाटते जे वर्षभर फक्त टिंगल, टवळकी आणि मजा मस्ती करतात. जे शाळा किंवा कॉलेजमधून आल्यानंतर हातात पुस्तक घेण्याऐवजी मोबाईल घेतात आणि रात्रभर इंस्टा रील, व्हॉट्सअप चॅट बघत बसतात, त्यांनाच परीक्षेची भीती वाटत असते. बरं, तुम्हाला टेन्शन, भीती वाटते, पण तुम्ही कधी विचार केलाय का की जे टॉपर विद्यार्थी असतात, जे हुशार विद्यार्थी असतात, त्यांना भीती का नाही वाटत? कारण त्यांनी वर्षभर अभ्यास, परीक्षेचा सराव केलेला असतो. तसंच तुम्ही पण वर्षभर, जास्त नाही, दिवसातून फक्त 1 तास मन लावून त्या कन्सेप्टला समजून अभ्यास केला तर ही परीक्षेची भीती, टेन्शन नाहीशी होईल. तुम्हाला एक ॲव्हरेज स्टुडंट टू टॉपर स्टुडंट बनण्यासाठी 3 महत्त्वाचे रूल्स सांगतो. जर ते रूल्स तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर माझं प्रॉमिस आहे, तुम्हाला टॉपर बनण्यापासून कोणीच रोखू शकणार. पहिला रूल आहे शेड्यूल करा तुमच्या सब्जेक्टनं, की कोणत्या वेळी, कोणत्या विषयाचा आणि किती वेळ अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही रात्री अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून मॅथचे प्रॉब्लेम सोडवण्याचं ठरवलं तर त्यावेळी तुमच्या मनाध्यानात फक्त आणि फक्त मॅथच यायला हवं. दुसऱ्या कोणत्याच विषयाचा विचार न करता फक्त मॅथच. आणि शेड्यूल असं करा की ज्या विषयात तुम्ही थोडे कच्चे आहात त्याला जास्त वेळ द्या. एका नॅशनल टीमला जसं सगळ्या प्लेयर्सना सोबत घेऊन एकमताने खेळावं लागतं, तसंच तुम्ही पण सगळ्या विषयांचा व्यवस्थित शेड्यूल करून अभ्यास करा. रूल नंबर 2, मॅजिकल 10 मिनिट्स. 10 मिनिटांना मी मॅजिकल का म्हणतोय आधी समजून घ्या, मग तुम्ही पण मॅजिक बघा. काय करायचंय ऐका. रात्री झोपण्या अगोदरचे 5 मिनिट आणि सकाळी उठल्यानंतरचे 5 मिनिट तुम्ही त्या पूर्ण दिवसात जे काही वाचलं असेल ते पॉईंट्स किंवा फॉर्म्युले आठवण्याचा प्रयत्न करा, रिवाईज करा. एकदा का ते तुमच्या मनात बसले की अर्ध्या रात्री जरी तुम्हाला कोणी विचारलं तरी तुम्ही उत्तर द्या. रोजचे हे मॅजिकल 10 मिनिटे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतील. पहाटेच्या वेळी जर तुम्ही हे केलं तर खूपच छान. पहाटेच्या शांततेत अभ्यास करून आज IPS, IAS झालेले उदाहरण आपल्याकडे कमी नाही. रूल नंबर 3, युटिलाइज युअर स्कूल टाईम. जर क्लासमध्ये तुम्ही मधल्या किंवा मागच्या बेंचवर बसत आहात तर आतापासून फ्रंट बेंचवर बसा. याने टीचरसोबत तुम्ही व्यवस्थित इंटरॅक्ट करू शकाल आणि वर्गात तुम्ही पूर्ण अटेन्शन द्या. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि तुम्हाला आळसही नाही येणार. खूप लक्ष देऊन तुम्ही तुमची संगत निवडा. ज्या 2-3 मित्रांसोबत कॉलेजमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त वेळ घालवणार आहात त्यांच्याकडूनच तुम्ही जास्तीत जास्त सवय पिकअप करणार आहात. मित्र असे बनवा की जे वर्गात अटेन्शन देतात, वेळेत असाइनमेंट पूर्ण करतात, क्लास मिस नाही करत. काही काळानंतर तुम्ही नोटीस कराल की तुम्ही पण हे सगळं करायला लागले आहात. आपण जेव्हा फ्री असतो तेव्हा त्या वेळेत आपण ओव्हर थिंकिंग करू लागतो. त्या फ्री टाईमला युटिलाइज करण्यासाठी तुम्ही एक छोटी डायरी बनवू शकता. त्यात इम्पॉर्टंट नोट्स लिहून फ्री टाईममध्ये वाचू शकता. अशा रीतीने तुम्ही तुमच्या शाळा किंवा कॉलेजमधल्या फ्री टाईमला युटिलाइज केलं तर घरी जाऊन तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास नाही करावा लागणार. पुढे जा, ग्रो करा आणि यशस्वी व्हा.